सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे व भाजपकडून आमदार राम सातपुते या दोघांमध्ये टक्कर होणार आहे. कालपर्यंत महायुतीकडून कोणता उमेदवार देणार यामध्ये सस्पेन्स होता, परंतु काल रात्री माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी ही निश्चित झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची मानली जाते. आमदार राम सातपुते यांना उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी पहिलाच डाव टाकलाय आणि आमदार राम सातपुते यांना एक पत्र लिहिलंय. हे पत्र त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्राम वरून अपलोड केलंय. त्यांनी असे पत्र लिहिलंय की माननीय राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधर्मिक, सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते. तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे. पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी आशा मी करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापुरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते. प्रणिती सुशील कुमार शिंदे. असे पत्र प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांना लिहिलंय. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे.